येस, फायनली आम्ही कोस्टल रोड मध्ये एंट्री केले. बघूया कसं वाटतं कोस्टल रोड. ऍक्च्युली आतून काय कळणार नाही एवढं, तरी पण स्पीड लिमिट आहे 60. स्पीड लिमिट 60 आहे. 60 वरती जाऊ शकत नाही. आणि सगळीकडे कॅमेरे लागलेत. कॅमेरे कंटिन्यू लागूनच आहेत, त्याच्यामुळे 60च्या वरती जाण्याची रिस्क घ्यायची नाही आपण. इकडे इमर्जन्सी एक्झिट आहेत राईट साईडला आपल्या. ताज हॉटेल आहे समोर. खूपच गर्दी आहे, जसं कोणाला जास्त गर्दी वाटते मला. बघा एवढी गर्दी आहे, बापरे. आज लॉन्चनी पण खूप लोक फिरायला जातात. 115 रुपये तिकीट आहे एक राऊंडचा. आपल्याला ऑलरेडी उशीर झाला आणि आपल्याकडचे खूप लोक इथे आहेत म्हणजे कामाला पण. आपल्याला फिरायला काय फुकट पण मिळालं असतं, पण एवढं टाईम नाही आपल्याकडे, म्हणून आम्ही आता निघतोय लगेच. गर्दीच एवढी आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर आज आहे 15 ऑगस्ट. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आणि आज आई अप्पा मी स्नेहल आम्ही 4 जण जातोय. पहिलं जाणार सासरवाडीला गिरगावमध्ये, तिकडून मग गेट ऑफ इंडिया फिरणार आहात आणि एका मार्केटला जायचं आपल्याला. तिकडे तुम्हाला दाखवेन स्वस्तामध्ये वस्तू मिळतात. तर तुम्हाला कोणाचा बड्डे असेल किंवा कोणत्या जर एखादी मोठी खरेदी करायची असेल तर तिकडे तुम्ही जाऊन खरेदी करू शकता. आता निघालो आम्ही, आता जस्ट फ्रीवेवरती पोहोचलोय. तर पहिला गिरगाव जाणार, गिरगाव आंबेवाडीमध्ये. तिकडून मग बघूया कुठे कुठे फिरायला मिळतंय. इथे पप्पा बसलेत, आई आहे आणि इकडे स्नेहल आहे. हे हाय कर बघा इकडे. तर पप्पा इथे बसलेत. तर निघूया आपण आता. तर जस्ट आम्ही फ्रीवेवरून उतरलो आणि डोंगरीला पोहोचलोय. आज 15 ऑगस्ट असल्यामुळे खूप म्हणजे सगळ्यांनाच ऑलमोस्ट सुट्टी असते, त्याच्यामुळे एवढं काही ट्रॅफिक नाही रोडवरती. आणि आज पाऊस पण नाही, मस्त ऊन पडलंय. आणि आयोप्पांची आज पहिलीच ट्रिप आहे मुंबईमधली, आपल्या गाडीमधली. भाजी वगैरे पुढे मच्छी मार्केट पण. आता नळ बाजारला पोहोचलोय आम्ही. इकडे आतमध्ये काकीचं माहेर आहे आणि मार्केटला बऱ्यापैकी गर्दी आहे आतमध्ये. जवळ समोर बघा आपल्या गोल देऊळ आहे. शंकराचं मंदिर आहे. इथे गिरगावमध्ये पोहोचलोय मी. स्टोरी आणि 2 मैत्रिणींची गप्पा चालू आहेत. ओळखलीस कोण आहे? ना ओळखत का? आणि हे कोण आहेत? ना माहिती. दोघींच्या जुन्या आठवणी गप्पा चालत. 50 वर्ष आजीबद्दल 50 वर्ष शिकवायला गेलेत नाही आणि खूप वर्षांनी दोघी भेटत आहेत. म्हणजे लग्नामध्ये भेटलेल्या, पण आजीला मध्ये थोडं आठवत म्हणजे वयानुसार थोडं होत असतं. इकडे आपला नाश्ता आलाय, ढोकळा आहे, तिरंगा. तर गिरगावातून जेवून आणि 2 मैत्रिणींची गप्पा वगैरे मारून आम्ही आता निघालोय. खूप मजा आली. म्हणजे आधीच्या काळातल्या गोष्टी आपल्याला माहिती पडतात, कसं म्हणजे आधीचं जीवनमान कसं होतं. 1960 साली आजीचं लग्न आलं. त्याच्यानंतर आजी इकडेच स्थायिक म्हणजे गावी खूप कमी गेले. आणि मग त्या दोघींची गप्पा चालू होते. म्हणजे आधी गावी लाईट नव्हती, काय नव्हतं. तर थोडंफार ऐकून मजा आली. तर आता निघालो आहे आम्ही. आता मार्केटला येतो आहे बाबूला गाडी बघायला आणि मग तिथून गेट ऑफ इंडियाला जाऊ. प्लॅनमध्ये थोडा चेंज झालं आहे. आम्ही आता निघालो इथून आणि पहिला गेटवे ऑफ इंडियामध्ये जातो. गेटवे ऑफ इंडिया बघायला येतो आहे आणि तिकडून मग मार्केटला जाऊ. आणि बघूया मार्केट कदाचित पावलं होतं की बंद असेल. आज सुट्टी आहे तर 15 ऑगस्टची. चालू असेल तर घेऊ आपल्या अंशू बाबूला गाडी. आणि त्याचा बड्डे आहे ते 22 तारखेला. 22 ऑगस्टला बड्डे आहे त्याचा. आणि जसं पप्पा म्हणत होते की अंशूचा बड्डे 21 तारखेला आहे, 22 तारखेला नाही. मी चुकून 22 तारीख बोललो.
ज्या मस्तीवर आहे तो त्याच्या आधी तुम्ही व्हिडिओ त्याचा बघितला असेल. त्याच्या बारशाचा व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला. त्याला खूप लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. खूप लोकांनी व्हिडिओ बघितला तो. आणि त्याच्या 21 तारखेचा बड्डेचा व्हिडिओ पण आम्ही त्याचा बनवणार आहात. मस्तीवर किती झालं बघा तुम्ही एका वर्षामध्ये. जाम हुशार पण तेवढाच आहे पण तो. आणि खूप दिवसांनी गेटवेला जातोय म्हणजे खूप वर्षांनी. पण तुम्ही लास्ट टाइम कधी गेलात गेटवेला? बरंच वर्ष आहे. पण खूप वर्षाला पण माहिती पण नसेल आपण लास्ट टाइम कधी गेलेत गेटवेला. तर त्यासाठी मी आज चालू आपण निघून गेटवेला. चर्च गेटला पोहोचलोय आपण. हा आपला लास्ट स्टेशन आहे वेस्टर्न रेल्वेचा. अबुरीदा स्टेशन. गेटवेला पोहोचलोय आम्ही आता. आणि एवढी गर्दी आहे ना आज संडेला. आज 15 ऑगस्टची सुट्टी असल्यामुळे गाडी लावायला पण जागा नाही आणि माणसांना चालायला पण जागा नाही. एवढी गर्दी आहे. हो माहिती आहे. आलेच नाही लोक. आपली गेली गाडी पार्किंगला आणि आम्ही उतरलो आता इथे. तर पार्किंग ॲक्च्युली गाडी चावीत ठेवावी लागते कारण की एवढी गर्दी आहे. तर मग कोणाच्या गाड्या आता हे बघा इथे सिंगल लाईन आहे, यासाठी डबल लाईन आहे. तर मग जसं गाडी जागा मिळेल तिकडे ते गाडी लावणार. आणि 1 तासाचे 100 रुपये पार्किंगचे आहेत. काय करणार बस सॉरी चलो आता घेतलं आपली पार्किंग. रिसिप्ट आहे पार्किंगची. तर 1 तासाचे 100 रुपये. आणि इकडे गेटवे. ताज हॉटेल आहे समोर. खूपच गर्दी आहे. जसं कोणाला जास्त गर्दी वाटते मला. बघा एवढी गर्दी आहे बापरे. पंधरा ऑगस्टची सुट्टी सगळ्यांना आज सगळे गेट ऑफ इंडिया होत. एवढी गर्दी आहे की गेट ऑफ इंडिया तर पोहोचू की नाही असं वाटतं. फायनली आम्ही जवळपास पोहोचलोय गेटवे ऑफ इंडिया. काय गर्दी आहे बघा. आई पप्पा स्नेहल दमले आतमध्ये पण चालत एवढी गर्दी आहे. तिकडे नजर जाईल तिकडे पण माणसं आहेत. लॉन्चनी पण खूप लोक फिरायला येतात. 115 रुपये तिकीट आहे एक राऊंडचा. आपल्याला ऑलरेडी उशीर झाला आणि आपल्याकडचे खूप लोक इथे आहेत म्हणजे कामाला पण. तर आपल्याला फिरायला काय फुकट पण मिळालं असतं पण एवढं टाईम नाही आपल्याकडे म्हणून आम्ही आता निघतोय लगेच. गर्दीच एवढी आहे. तर मंडळी निघालो आम्ही. एवढी गर्दी होती की आम्हाला जायचं होतं फिरायला बोटीतून राऊंड मारायला. पण एवढ्या गर्दीतून इच्छाच नाही आली आणि खूप गरम पण होतं. तर आम्ही असंच गेट ऑफ इंडिया बघून खूप वर्षांनी पुन्हा निघालो. आता आम्ही जातोय मार्केटला आणि ट्रॅफिक पण खूप आहे आज. ट्रॅफिक जसं टॅक्सीचे आणि प्रायव्हेट गाड्या पण खूप आहेत. आणि 1 तासात 100 रुपये जास्तच आहेत पार्किंगचे. ॲक्च्युली आता सीझन आहे त्यांचा. आज सुट्टी आहे सगळ्यांना तेव्हा कदाचित रेट जास्त असेल. तर मंडळी समोर दिसतं आपल्याला नवीन डबल डेकर नवीन AC बस. याच्या आधीची AC बस नॉर्मली डबल डेकर त्याच्यामध्ये बसलो आहे मी. याच्यामध्ये कधी बसलो नाही अजून. कधी वेळ मिळाला तर बसू. तर उजव्या साईडला तुम्ही बघायला असाल मुंबईतली सगळ्यात मोठी लायब्ररी आहे. एशियाटिक कोणती असते लायब्ररी? एशियाटिक लायब्ररी. दिसत नाही तर मंडळी आता आलोय क्रॉफोर्ड मार्केटला. आणि हे सगळे होलसेलचे दुकान आहेत.
सुबह से मांगा था तर पहिल्याच आपण होलसेलला थांबलोय आपला हे कैसा प्लेट्स बघतोय अंशू बाबूच्या बड्डेसाठी प्लेट ग्लास जे काय होलसेलमध्ये मिळेल ते घेऊया आपण इथे. ना केक खायला शॉपचं नाव आहे मदिना स्टोर्स. 30ला 50 ग्लास खावायला घेऊ ना. चालेल इथे. आणि आता वेफर्स घ्यायला आलो रॉयल फूड. ड्रायफ्रूट्स वगैरे पण आहेत. और आपने बोला कि एक बार लेके जाएंगे तो सब नाम निकालेंगे. 2 बस. मोटास का है मोटास. दुकान का भी नाम देख लो. 2 होते ना 2. आएगा दोबारा आएगा कस्टमर यहाँ पर. पक्का आएगा वीडियो देख के पक्का आएगा हमारा कस्टमर. काम से आएगा नाही अर्धा आहे. ये 2 ही देना 2 इथून निघला आपण वेफर्स आणि जातोय आता अंशू बाबूची गाडी बघा. सामने ना अंदर चला. खूप मोठं मार्केट आहे आतमध्ये. या चॉकलेट्स पण घेतले आम्ही. मंडळी आता अंशूला गाडी घ्यायला बसलोय आम्ही. किनर टाईल्स हा शॉप आहे. त्याआधी मी ओवीसाठी पण इथून गाडी घेतलेल्या आधी रिमोटवाली. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या वगैरे आपण इथून घेऊ शकतो. बघूया आपल्या अंशूला अशी गाडी पाहिजे. चुकचुक गाडी. रिजनेबल मार्केट में 3000 बोलोगे तो बस बघूया. भाई चालू करके दिखा कैसा है. चालू करके दिखाओ कैसा है. चलेगा क्या. अंशूचा मामा जाणार आहे गाडी. चालवून बघतो मी. घरातलं सर्वात छोटं मला गाडी चालतो. क्वालिटी चांगली आहे याची. माझ्या एवढं 70 किलो वजन असून पण आरामात. रायनो शर्यत लावायची याची आता. मस्त आहे क्वालिटी चांगली आहे. आता मी शॉपिंग केले. अंशूला गाडी पण घेतल्यात आणि थोडाफार खायला वगैरे. आणि आता मी नाश्ता करतोय. सँडविच आहेत. 2 सँडविच आहेत. या दोघींना एक आणि आम्हाला दोघांना एक. तर या नाश्ता करायला. आणि आज ॲक्च्युली मार्केट फुल जाम होता. गणपती आपापले येतात त्याच्यामुळे सगळे खरेदीला येतात तिकडे. तर नाश्ता करून निघाला होता. बघूया कुठल्या रोडने जातोय. कोस्टल रोडने जायचा विचार आहे आमचा ना. तर फर्स्ट टाइम आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोस्टल रोड बघायला मिळेल. तर निघूया इथून आता. तुम्हाला असेल मरीन लाईन्स आणि आपण आता जातोय कोस्टल रोड. पहिल्यांदा जातोय आम्ही कोस्टल रोडवरून. संध्याकाळी झाले ना. येस फायनली आम्ही कोस्टल रोडमध्ये एंट्री केले. बघूया कसं वाटतं कोस्टल रोड. ॲक्च्युली आतून काय कळणार नाही एवढं. तरी पण स्पीड लिमिट आहे 60. रायनो आपला चालला आहे कोस्टल रोडची राईड करायला आम्हाला घेऊन. स्पीड लिमिट 60 आहे. 60वरती जाऊ शकत नाही. आणि सगळीकडे कॅमेरे लागलेत. कॅमेरे कंटिन्यू लागूनच आहेत. त्याच्यामुळे 60च्या वरती जाण्याची रिस्क घ्यायची नाही आपण इकडे. अजून पण असं वाटत नाही की आपण कोस्टल रोडने चालू. म्हणजे वेगळंच वाटतं एकदम. इमर्जन्सी एक्झिट आहेत राईट साईडला आपल्या.
2 लेन आहेत. एक 3rd लेन स्टॉपसाठी आहे तिकडे, म्हणजे गाडी जर बंद वगैरे पडली तर कदाचित आपण त्या साईडला थांबू शकतो, लेफ्ट साईडला 3ऱ्या लेनमध्ये. तर तुम्हाला गाडीवर असं वाटत असेल आतून की आपण कुठून चाललो. ॲक्च्युली आपण आता पाण्याच्या आतून चाललोय. हे बघ पाण्याच्या आतला रोड आहे. वाटतंय नाही, पाण्याच्या आतमधून चाललोय आपण. समुद्राच्या आतून चाललोय. कोस्टल रोड. केवढा आहे तो? डायरेक्ट शॉर्टकट. फायनली आपण कोस्टल रोडचा आता बाहेर पडणार. 29.2 किलोमीटर. 29.2 किलोमीटर. समजलं पण नाही कधी संपला, म्हणजे खूप मोठा आहे ॲक्च्युली. आणि स्पीड लिमिट 40 होता, त्याच्यामुळे 45-50 पर्यंत जाऊन, म्हणजे एवढ्या स्पीडला गेलो मी. हां, भारी होती फर्स्ट राईड, कोस्टल राईडची. समोर वरळी बँड्रा एअरपोर्ट आणि लेफ्ट साईडला गेले रोड गुलाबाई देसाई मार्ग. आपल्याला सरळ जायचं ना. डायरेक्ट सिलिंग. आई पप्पांना सिलिंगला जायचं. आता कोस्टल रोड झाला. आता सेकंड स्टॉप आहे सिलिंग. पण ब्रिज मोठा आहे खूप. संध्याकाळी 6:30 वाजलेत आणि आज पाऊस नाही, याच्यामुळे खूप फिरायला भेटला. फक्त एवढंच की आज सगळ्यांना सुट्टी, याच्यामुळे गर्दी खूप होती सगळीकडे. मार्केटमध्ये गर्दी, गेट ऑफ इंडियाला गर्दी. हे आहे हाजी अली. हाजी अली दर्गा जर पोहोचले आम्ही आता. तर मंडळी ही आहे हाजी अली दर्गा. खूप गर्दी आहे आज, माणसं किती आहेत. आणि तिकडे महालक्ष्मी मंदिर. भारी वाटते, संध्याकाळची वेळ आहे आणि रोड पण भारी आहे. तर आम्ही निघतो आता इथून. कोस्टल राईड आणि हा कोणता पुल आहे? बँड्रा वर्ली सिलिंग. आणि या साईडला समुद्र आहे आपला, अरबी समुद्र खूप मोठा. आणि या साईडला उंच उंच मोठ्या बिल्डिंग आहेत मुंबईमधल्या. किती उंच बिल्डिंग आहेत. आणि इकडे स्नेहलचं ऑफिस आहे. ती बिल्डिंग कधीच जाताना दिसली तर मी दाखवेन तुम्हाला. इथून दिसत नाही आहे. चला तर निघूया आपण आता इथून. आपला रायनो ॲक्च्युली गावावरून आल्यापासून धुतला नाही त्याला. आज सकाळी धुणार होतो पण खूप उशीर झाला, त्याच्यामुळे धुतला नव्हतं. खूप मळला आहे. आता निघतो आम्ही इथून. चला. समोर बघ सनसेट. समोर बघू शकता तुम्ही सनसेट. किती मस्त वाटतंय. संध्याकाळी जवळजवळ 7 वाजलेत पण आज पाऊस नाही, त्याच्यामुळे अंधार नाही पडलाय. समोर आहे राजीव गांधी सागरी सेतू. आता एका दिवसात आम्ही खूप मुंबई फिरलोय. आपण ब्रिज खूप मोठा आहे आणि इथे पण स्पीड लिमिट आहे 60. मॅक्झिमम तुम्ही 60 पर्यंत जाऊ शकता.
8 कॅमेरे आहेत. 80ची स्पीड आहे मॅक्झिमम 80. इथे गाडी बंद पडली. मस्त वाटते फुल एकदम. 15 ऑगस्ट म्हणून तिरंगा पडतो, लाईट आहे. वरती पण असा पूल आहे. पुलाला मध्ये काहीच नाही, फक्त ताराला 2 साईडला येते. मध्ये 2 पेअर आहेत चांगले मोठे तारा लावले आहेत. तारा माझं ऑफिस गेली म्हणून. कुठे दाखव दाखव. नाही जमणार तिकडे राईटला बघा स्नेहलची ऑफिस. टॉवर आहे तो, खूप मोठे मोठे टॉवर आहे त्या साईडला. एवढा लांबचा प्रवास रोज करते. आहेत ती अशी उलट त्या छत्री सारखं ना, ती त्या बिल्डिंग मध्ये ऑफिस दिसतंय. दिसतं इकडून. काय